खून चूसने तू आया, खून चूसने तू ब्लडी खूनी मंडे, तू आया खून चूसने. कोणाकोणाला आज असं वाटलं ऑफिसला जाताना? हाच आजचा टॉपिक घेऊया. आजचा टॉपिक काय आहे मग? सध्याचा सगळ्यांचा लाडका शब्द आहे बर्नआउट. बर्नआउट म्हणजे नक्की काय? तर बर्नआउट म्हणजे स्टेट ऑफ मेंटल, फिजिकल अँड इमोशनल एक्झॉशन दॅट कॅन मॅनिफेस्ट इन टू व्हरायटी ऑफ सिम्पटम्स. असं मोठी व्याख्या सांगितली की खूप काहीतरी मोठा आजार आहे असं वाटतं की नाही. म्हणजे काय होतं आहे बर्नआउट म्हणजे? तर थोडक्यात खूप सारा थकवा येतो आहे आज सगळ्यांना. काय येतो आहे थोडंसं शोधूया. एकतर फिजिकली म्हणजे खूप कामाचे तास वाढल्यामुळे आपली बॉडी तेवढी कोपअप करत नाही आहे म्हणून त्रास होतो आहे. म्हणून फिजिकल सिम्पटम्स येत आहेत. काय फिजिकल सिम्पटम्स येत आहेत? डोकेदुखी, काही जणांचं पोट दुखतं आहे, काही जणांना खूप जास्त थकवा दिवसभर राहतो, दिवसाच्या कुठल्याही वेळेला विचारलं तरी हे थकलेलेच असतात. काही जणांना सतत आजारी पडायला लागलेले आहेत आणि काही जणांमध्ये ॲपेटाईट चेंजेस म्हणजे भूक लागत नाही किंवा खूप जास्त अचानक भूक लागते किंवा काही दिवसच्या दिवस भूकच लागत नाही, अशातले काहीतरी चित्रविचित्र प्रकार सुरू झालेले आहेत. किंवा स्लीप डिस्टर्बन्सेस आहेत. म्हणजे काय? तर झोप लागत नाही किंवा दिवसा अतिरिक्त प्रमाणामध्ये झापड येते. दिवसा झोप लागणाऱ्या मराठीत झापड येणे म्हणतात बरं का. नाही, हल्ली हे सांगायला लागतं म्हणून पुन्हा एकदा सांगते. बरं, हे असं का होतं आहे? इमोशनली काय काय होतं आहे? इमोशनली हेल्पलेसनेस, आपल्याला कोणी मदत करणारं नाही आहे, आपलं काही आयुष्यात होऊ शकत नाही. त्यातून येणारा सिनिसिझम म्हणजे अरे माझं नाही काही झालं, मी एवढं करून तर तुझं काय होणार, असं सतत समोरच्याला टोमडे मारण्याची प्रवृत्ती. आणखी काय होतं? सेल्फ डाऊट. म्हणजे काही लोकांच्या बाबतीत, पर्टिक्युलरली स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त आहे कारण आपली पुरुष सत्ताक पद्धती आहे म्हणून असेल कदाचित. पण बऱ्यापैकी पुरुषांमध्ये पण हल्ली आढळतं आहे की आपण हे काम करू शकतो की नाही. स्वतःच्या ॲबिलिटीजबद्दल डाऊट घेणे, स्वतःच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल शंका घेणे, अशा अनेक पद्धतीच्या शंका कुशंका डोक्यात चालू असतात. डिक्रीज सॅटिस्फॅक्शन, कितीही चांगली गोष्ट ह्या लोकांसाठी केली तरीसुद्धा त्यांना समाधान मिळत नाही आहे, असं काही लोकांच्या बाबतीत होतं आहे. सगळ्यांचंच असं होतं आहे असं नाही म्हणणार. त्याच्यानंतर सतत एकटेपणाची भावना, कितीही लोकांमध्ये बसलेले असले, घरात, समाजात, ऑफिसमध्ये, तरीसुद्धा एकटेपणाची भावना वाढत चाललेली आहे. आणि ह्या सगळ्या फिजिकल आणि इमोशनल सिम्पटम्समधून बिहेवियरल चेंजेस, वागणुकीतले बदल यायला लागलेले आहेत. याच्यामध्ये मुख्य बदल आहे की कार्यक्षमता कमी होते आहे. मग ती घरातली असो, बाहेर समाजातली असो किंवा ऑफिसमधली असो. ऑफिसमध्ये ती कळून येते, घरामध्ये तेवढी कळून येत नाही कारण बाकीचे लोक त्याला मदत करतात. विड्रॉल ऑर आयसोलेशन म्हणजे आत्ता घडत असलेल्या घटनेपासून स्वतःला आयसोलेट करून घेणे. म्हणजे काय? आपण शाळेत लेक्चरला बसलेले असताना काही लोक असे बसलेले असायचे ना की तू शिकव, काय शिकवायचं ते, माझ्या डोक्यात माझी वेगळी दुनिया चालू आहे. हे सध्याच्या जगामध्ये ऑफिसमध्ये, बाहेर, घरात कुठेही व्हायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर आउटबर्स्ट, विनाकारण चिडचिड. कोणी समोरचा काही चांगला सांगतोय, काही विचारते तरीसुद्धा उगीच त्याच्यावर भडकायचं काही कारण नसताना. याला म्हणायचं आउटबर्स्ट. आता प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय? सगळं चाल ढकल करत राहणे, पुढे पुढे ढकलत राहणे. म्हणजे कल करे सो आज कर, आज करे सो अब असं म्हणतात की नाही. त्याच्याऐवजी आज करे सो कल, कल करे सो परसो, इतनी जल्दी क्या है यारो जब जीना है बरसो, असं यांचा मंत्र होऊन जातो. सतत ढकलत राहतात कामं. आणि सगळ्यात शेवटचं आहे सबस्टन्स अब्यूज. म्हणजे काय? तर गोळ्यांपासून गांजापर्यंत, दारूपासून ते थेट कोकपर्यंत सगळ्या सबस्टन्सचा ॲब्यूज करून, सगळ्या प्रकारची व्यसनं करून सतत स्वतःला जागं आणि सगळ्यात जास्त प्रॉडक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करणे, याला सबस्टन्स ॲब्यूज आत्ताच्या ह्या टॉपिकच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल. सबस्टन्स ॲब्यूज अनेक प्रकारचा असतो, पण ही माणसं हे करतायत. कोण माणसं आहेत बरं ही? जी बर्नआउट झालेली आहेत. बर्नआउट झालेली आहेत म्हणजे त्यांच्या कपॅसिटीच्या पलीकडे जाऊन ते काम करतायत. का करतायत?
एकतर कंपन्यांमध्ये असलेलं सध्याचं वर्क कल्चर, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणी विचारतच नाही की तुमची प्रॉडक्टिव्हिटी किती आहे, किती तास तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता, हे कोणी लक्षात घेत नाही आहे. बरं, किती तास करू शकतो? समजा एखादा ॲडल्ट इंडियन आहे, तो दिवसातले किती तास चांगल्या पद्धतीने काम करू शकतो? तर माझं नाही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की दिवसातले 9 तास ॲडल्ट इंडियन ह्युमन, मग ते बाई असो किंवा पुरुष असो, चांगल्या पद्धतीने प्रॉडक्टिव्ह पद्धतीने काम करू शकतो. पण मग 9 तास सलग करू शकतो का? तर नाही. तुम्हाला आठवते का गंमत? कॉलेजचे लेक्चर किती वेळासाठीचे असायचे? 45 मिनटं. कारण तेवढाच वेळ आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो सलग. म्हणजे एखादा मनुष्य ज्याची पूर्ण वाढ झालेली आहे, 18 वर्षाच्या पुढचा आहे, बॉडीनी आणि माइंडनी तो साऊंड आहे, म्हणजे त्याची बॉडी आणि माइंड दोन्ही नॉर्मल आहे, असा मनुष्य सलग 45 दिवस लक्ष देऊन एखादं काम पूर्ण करू शकतो. त्यानंतर त्याला ब्रेक घेणं अपेक्षित आहे. आय होप माझा हा व्हिडिओ कोणीतरी काम सांगणारे बघतायत, म्हणजे जे कुठली तरी टीम हँडल करतायत, कुठली तरी कंपनी चालवत आहेत किंवा कुठली तरी फर्म चालवत आहेत किंवा कुठला तरी बिझनेस चालवत आहेत. त्यांनी कृपया हे लक्षात घ्या की एका माणसाचं दिवसभराचं काम हे सलग 45 मिनिटांपेक्षा जास्त नसलं पाहिजे आणि 45 मिनटं करून त्याचा दिवस 9 तासापेक्षा जास्त कामाचा नसला पाहिजे. आणि हे सगळं करून त्याला वीकेंड स्वतःसाठी मिळाला पाहिजे. त्याला घरी न्यायला काम देऊ नका, कारण चेंज इन वर्क इज रेस्ट. म्हणजे काय? तर त्याला घरातलं पण थोडं काम करायला पाहिजे, त्याला बाहेर पडून समाजातलं काम करायला पाहिजे. तेव्हा त्याचा मेंदू रेस्ट घेईल त्याच्या रुटीनपासून, आणि सोमवारी जेव्हा तो ऑफिसला येईल तेव्हा त्याच्याकडून तुम्ही फुल कपॅसिटीने काम करून घेऊ शकाल. बरं, हे समजा नाही होत आहे, तर जे बर्नआउट होत आहेत ते ऐकतायत का? मग त्यांनी काही गोष्टी करू शकतात. प्लीज करा. एक पहिली गोष्ट तर करायची, प्रॅक्टिस सेल्फ केअर. मी पहिल्यांदा काय म्हणाले, 9 तास कुठला माणूस काम करू शकतो? ज्याची बॉडी नॉर्मल आहे आणि ज्याचं मन नॉर्मल आहे. मग आपलं हे दोन्ही नॉर्मल आहे का हे आधी चेक करून घ्या. जवळच्या डॉक्टरांकडे जा. प्लीज तुमचं रुटीन चेकअप वेळेवर करत चला. स्वतःची बॉडी आणि स्वतःचं माइंड दोन्ही नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करा. बॉडी नॉर्मल कशी ठेवायची? तुमचा आहार योग्य पाहिजे, तुमचा व्यायाम योग्य पाहिजे आणि रेग्युलरली चेकअप व्हायला पाहिजे. माइंड नॉर्मल कसं ठेवायचं? तर माइंड नॉर्मल करण्यासाठी आपण काही गोष्टी अजून करू शकतो. एकतर म्हणजे बाउंड्रीज सेट करा. नवीन काम ते जरी सांगत असले तर त्याला हो म्हणणारे तुम्ही आहात ना, तरी एक लिमिट ठेवा स्वतःचं की मी ह्या पलीकडे फुल कपॅसिटीने काम नाही करू शकत आहे. तर तशी स्पष्ट, शांत आणि योग्य शब्दात तुम्ही कल्पना द्या की आत्ता 5 दिवस मी हे काम केलेलं आहे, 1 दिवसाचा मला ब्रेक द्या, मी पुढच्या दिवशी हे काम चांगल्या कपॅसिटीने चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतो. बरं, ते समजा नाही जमत आहे, नाहीच ऐकत आहे तुमचं कोणी, तर फाइंड सपोर्ट. असे लोक शोधा की ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करताना तुमचं डोकं शांत राहील, ज्यांच्याबरोबर तुम्ही तुमचं काम शेअर करू शकता, डेलिगेट करू शकता, किंवा ते तुम्हाला काही योग्य सूचना देतील. तुमचं काम, अरे हे असं कर, हां हे जास्त चांगलं होईल, असं सांगणारे लोक आहेत का आजूबाजूला? नसतील तर ते शोधा. त्याच्यानंतर पहिली गोष्ट एक करा की जे काम आहे ना ते कामाच्या जागी ठेवून घरी या. कोणीही, स्त्री असो पुरुष असो, काम कामाच्या जागी ठेवा, घर घराच्या जागी ठेवा. मला वाटतं आपल्या पिढीत हे थोडंसं मिसिंग होतं आहे. लोक खूप मिक्स करत आहेत पर्सनल लाईफ आणि वर्क लाईफ. प्लीज मिक्स करू नका. घरामध्ये तुमची वाट बघणारं, तुमच्यावर प्रेम करणारं कोणीतरी असतं की नाही, त्यांना त्यांचा वेळ द्या. म्हणजे तुमचं मन तुमच्यासाठी दुरुस्त करून देण्याचं काम ही घरातली माणसं करतील. आणि बी माइंडफुल. हां, माइंडफुल हा शब्द हल्ली एक खूप लोकप्रिय झाला आहे. माइंडफुलनेस म्हणजे काय? तर आपण जिथे ज्यावेळी जी गोष्ट करतो आहोत वर्तमान काळात, त्या गोष्टीमध्ये त्या वेळी त्या ठिकाणी लक्ष देणे आणि इतर सगळीकडचं लक्ष बंद करणे. मी आत्ता व्हिडिओ बनवते, तुमच्याशी बोलते, तर मी फक्त व्हिडिओकडे लक्ष देते, बाजूला आवाज काय होता त्याच्याकडे माझं लक्ष नाही आहे. जर प्रत्येक गोष्ट जर तुम्ही करायला शिकलात
तर तुमच्या मनाचा थकवा पुष्कळ कमी होतो. तुम्ही एकीकडे पोळ्या लाटताय आणि एकीकडे विचार करताय की आता ही माझी 6:50 चुकली तर मग मला ती मीटिंग गाठायची होती, ती चुकणार आहे. मग त्या बॉसला ते ही फाईल द्यायची राहिली, तर प्रेझेंटेशन राहिलं करायचं, त्यातले 2 स्लाईड्स बाकी आहेत अजून. हे जर करत राहिला तर इकडे पोळी पण जळणार आहे, तिकडे प्रेझेंटेशनही खराब होणार आहे आणि ह्या सगळ्याचा ताण अल्टिमेटली तुमच्यावरच येणार आहे. सो बी माइंडफुल. आणखी एक गंमत सांगू का? तुमच्या डॉक्टरांकडे बघा आणि शिका कसं करतात, कसं हँडल करतात बर्नआउट. तुमचं डॉक्टर बघितलं आहे का कधी? कधी सुट्टी घेतो हा प्रश्न असतो, हो की नाही? कधीही फोन करा, तो म्हणतो हो हो ठीक आहे ठीक आहे या. कितीही उशिरापर्यंत थांबलेला असला तरी तेवढाच हसतमुखाने तुमचं स्वागत करतो. शिवाय देतो का तुम्हाला? चिडचिड करतो का तुमच्यावरती? नाही. ड्युटी अवर्स काय असतात तो डॉक्टरांचे? म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करत असले तरीसुद्धा इमर्जन्सी पेशंट आल्यावर थांबायला लागतं की नाही? मग हे लोक काय करतात त्यावेळेला? त्या टेक्निक्सबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. आय होप तुम्हाला हे व्हिडिओज आवडत आहेत. जर हे आवडत असले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इथे कुठल्याही प्रकारची जाहिरात करण्यात येत नाही. मी माझी स्वतःची जाहिरात तर मुळीच करत नाही. बाय बाय.